आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। संताचा छळ केल्याबद्दल शिक्षा। आदरणीय गरीबदास साहेबजी यांचा जन्म पवित्र छुडानी गावी, जिल्हा झज्जर येथे श्री बलरामजी धनखड जाट यांच्या घरी झाला। त्यांना पूर्ण ब्रह्म कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव सन 1727 मध्ये सतलोक म्हणजे ऋतधाम येथून सहशरीर येऊन भेटले होते आणि गरीबदास यांच्या जीवात्म्यास सत्यलोकात घेऊन गेले होते। इकडे नातेवाईकांनी गरीबदासजी यांना मृत जाणून चितेवर ठेवले होते। त्याच वेळी कबीरदेव यांनी गरीबदासजी यांच्या शरीरात जीवात्मा परत प्रविष्ट केला। त्यानंतर आदरणीय गरीबदासजी देखील परमपूज्य कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांचा डोळ्यांनी पाहिलेला महिमा जनसमुदायाला ऐकवू लागले। जो कोणी दुःखी प्राणी गरीबदासजी यांच्याकडून उपदेश प्राप्त करत असे तो सुखी होत असे। गरीबदास यांचा वाढता महिमा आणि तत्वज्ञानासमोर अन्य आचार्य गुरूंचे अपूर्ण ज्ञान उघडे पडायचे। त्यामुळे आसपासचे सर्व अपूर्ण ज्ञानयुक्त गुरु आचार्य गरीबदास यांच्याशी खूप ईर्ष्या करू लागले। त्यांच्या आसपासच्या मुख्य चौधरींना त्यांच्याविषयी खोटे नाटे सांगू लागले, ज्यामुळे आसपासच्या गावातील सर्वसामान्य व्यक्तीही प्रभू कबीर साहेब यांचे प्रिय बालक आदरणीय गरीबदासजी यांची घृणा करू लागले। दिल्लीच्या वाजिदपूर गावामध्ये गरीबदास यांचा एक शिष्य होता। त्याच्याशी देखील पूर्ण गाव ईर्ष्या करत असे। त्याने प्रार्थना केल्यावर गरीबदास साहेबजी काही दिवस वाजिदपूरमध्ये येऊन राहिले होते। त्याच वेळी टोळधाडीने आसपासच्या क्षेत्रामधील बाजरीचे पीक नष्ट केले, परंतु गरीबदासजी यांच्या सेवकाच्या पिकाची कोणतीही हानी केली नाही। सर्व ग्रामस्थ गरीबदासजी यांच्या महिम्याशी अत्यंत प्रभावित झाले आणि गरीबदासजी यांच्याकडून त्यांच्या ज्ञानाचा स्वीकार करून आपले आत्मकल्याण करवून घेतले। गरीबदासजी यांच्या आदेशाने त्यांच्या त्या भक्ताने ती बाजरी पूर्ण गावामध्ये वाटून टाकली। गरीबदासजी यांनी वारंवार मनाई करूनही काही बाजरी बैलगाडीमध्ये ठेवली आणि म्हणाला, प्रत्येक पौर्णिमेस आपण भंडारा म्हणजे महाप्रसाद करता, त्यासाठी काही दान आपल्या दासाचे होईल। भक्ताच्या श्रद्धेचा मान ठेवून गरीबदासजी यांनी स्वीकृती दिली। आदरणीय गरीबदासजी यांना 4 पुत्र व 2 कन्या असा परिवार होता आणि ते सुमारे 1300 एकर जमिनीचे मालकही होते। त्याच बैलगाडीमध्ये बसून गरीबदासजी छुडानी गावाकडे निघाले। वाटेत काणवंदा गावाजवळ बैलगाडी पोहोचताच स्वार्थी आचार्य गुरूंनी सुनियोजित षडयंत्रानुसार संत गरीबदासजी यांना घेरले आणि सर्व बाजरी लुटली आणि त्या गावचा चौधरी छाजूराम छिक्कारा याला सूचना दिली की हिंदू धर्मद्रोह्याला आम्ही पकडलेले आहे। चौधरी छाजूरामच्या आदेशाने गरीबदासजी यांना वेशीमध्ये बांधले गेले। चौधरी छाजूरामजीला सरकारतर्फे काही शासकीय न्यायिक अधिकार प्राप्त होते। 6 महिन्यांची शिक्षा, 500 रुपये दंड तसेच महादोषीस कोठडीत टाकणे आदी अधिकार त्याला प्राप्त होते। धर्माच्या त्या अज्ञानी गुरु आचार्य ठेकेदारांद्वारे पूर्वीच चौधरी छाजूराम छिक्काराजीचे विपरीत ज्ञान सांगून कान भरले गेल्यामुळे त्याने परम आदरणीय गरीबदासजी महाराज यांना तुरुंगामध्ये म्हणजे काठमध्ये टाकले। काठमध्ये बंद करणे ही एक प्रकारची कठीण तुरुंगवासाची शिक्षा होती, ज्यात दोन्ही पायांना गुडघ्यांच्या वर 2 लाकडाचे मोठे खांब बांधून दोन्ही हातही मागे बांधले जात असत। त्यामुळे माणूस बसूही शकत नव्हता व त्रास खूप होत असे आणि पायही सुजत असत। बैलगाडीवाला मोकळी गाडी घेऊन कवणांदा गावापासून सुमारे 10 किलोमीटर लांब असलेल्या वाजिदपूरला पुन्हा गेला। सूचना मिळताच वाजिदपूर गावातील काही मुख्य व्यक्ती तत्काळ कवणांदा गावी पोहोचल्या। त्यांनी चौधरी छाजूरामजींना प्रार्थना केली व खूप समजावले की हे कोणी सामान्य व्यक्ती नसून परमशक्ती संपन्न आहेत, आपण क्षमा मागा। चौधरी छाजूरामजी अत्यंत उदात्त आत्मा, अत्यंत दयाळू व नम्र हृदयाचे व्यक्ती होते, परंतु त्या स्वार्थी व प्रभुतेसाठी हापापलेल्या गुरु आचार्यांनी त्या पुण्यात्मा छाजूराम छिक्काराजींना खोटे नाटे सांगून प्रभुप्रिय बालक आदरणीय गरीबदासजी यांच्याबद्दल त्यांच्या मनात अत्यंत घृणा निर्माण करून ठेवली होती। त्यामुळेच चौधरी छाजूरामजींनी कोणतीही चौकशी न करता शिक्षा दिली होती। वाजिदपूरच्या भक्तांची विनंती मान्य करून आदरणीय गरीबदासजी महाराज यांना त्यांनी मुक्त केले
आदरणीय गरीबदास साहेब काहीही न बोलता आपल्या चुडानी गावी आले. काही दिवसांनंतर चौधरी छाजूरामजी प्रातर्विधीसाठी तलावाकडे गेले होते. तेव्हा त्यांचे दोन्ही हात 2 घोडेस्वारांनी छाटून टाकले आणि त्यांच्या समक्ष ते घोडेस्वार अदृश्य झाले. हे दृश्य तलावाच्या काठावर उपस्थित अनेक व्यक्तींनीही पाहिले. बरेच उपचार केले तरीही वेदना व रक्तस्राव थांबला नाही. अनेक दिवस ते वेदनेने तडफडून ओरडत होते. नंतर एका व्यक्तीने सांगितले की तुम्ही आदरणीय गरीबदासजी यांच्याकडे जाऊन क्षमा याचना करा. ते दयाळू आहेत. त्यांच्या परिवाराने चौधरींना घोड्यावर बसवून चुडानी गावी आणले. तेथे जाताच छाजूरामजी आदरणीय गरीबदासजी यांच्या चरणी पडले, क्षमा याचना केली. संत गरीबदासजी यांनी आशीर्वाद दिला, नामोपदेश देऊन आजीवन भक्ती करण्यास सांगितले. चौधरी छाजूरामजी म्हणाले, दाता, मला आपल्याविषयी अत्यंत भ्रमित करून ठेवले होते. मला माहित नव्हते आपण पूर्ण परमात्मा आलेले आहात. आदरणीय गरीबदासजी म्हणाले, मी पूर्ण परमात्मा कबीर साहेब म्हणजे कबीर देव विणकर यांनी पाठवलेला दास आहे. त्यांच्याच शक्तीने आपण बरे झालात. मी आपणास कोणताही शाप दिलेला नव्हता. आपल्या कर्माचे फळ आपणास प्राप्त झाले आहे. जर आपण येथे आले नसता तर आपल्या परिवारावर पापाचा आणखी प्रभाव होता. आता आपण नाम उपदेश घेतलेला आहे, त्यामुळे तो प्रभाव राहणार नाही. चौधरी छाजूरामजींनी आपल्या संपूर्ण परिवाराला नाम उपदेश घ्यायला लावला. आजही त्या पुण्यात्मा छाजूरामजींचे वंशज आदरणीय गरीबदासजी यांची परंपरागत पूजा करत आहेत. अशी सुमारे शेकडो कुटुंबे तेथे आहेत. त्यांना छाजूवाडा असे म्हटले जाते, कारण की तुमने उस दरगाह का महल ना देखा, धर्मराय के तिल तिल का लेख. राम कहे मेरे साध को, दुख न दीजो कोय. साध दुखाए मैं दुखी, मेरा आपा भी दुखी होय. हिरण्यकश्यप उदर विदारिया, मैं ही मारिया कंश. जो मेरे साधु को सतावे, वाका खोदूं वंश. साध 57 कोटि पाप है, अनगिन हत्या अपराध. दुर्वासा की कल्प काल से प्रलय हो गए यादव. या वाणीतून सद्गुरू गरीबदास साहेबजी प्रमाण देत आहेत. परमेश्वर म्हणतात की माझ्या संताला दुःखी करू नका. जो माझ्या संताला दुःखी करतो तो मलाच दुःखी करत आहे असे समजा. जेव्हा माझ्या भक्त प्रल्हादाला दुःखी केले तेव्हा मी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले आणि मीच कंसाला मारले. जो माझ्या साधूला दुःखी करेल त्याचा मी वंश नष्ट करेन. त्यामुळेच संताला त्रास दिल्यास करोडो पाप लागतात. जणू काही असंख्य अगणित हत्या केल्या आहेत. हे अज्ञानी लोक परमात्मा यांच्या संविधानापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून भयंकर मोठी चूक होते आणि ते दंडाचे भागीदार बनतात. संत साधूंना त्रास दिल्यास खालीलप्रमाणे दंड मिळतो. जर एक मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची हत्या केली तर त्याचा दंड त्याची पुढील जन्मी हत्या करून पूर्ण होतो. परंतु संताला त्रास देण्याचा खूप मोठा दंड आहे, जो अनंत जन्म घेऊनही पूर्ण होत नाही. सद्गुरू आपल्या वाणीमध्ये म्हणतात, अर्धमुखी गर्भवास में हरदम बारंबार, जुनी भूत पिशाच की जबलग सृष्टी संहार. अशी चूक करण्यास परमेश्वर वेगवेगळ्या प्राण्यांच्या योनीमध्ये वारंवार मातेच्या गर्भामध्ये घालतो. अर्थात तो वारंवार जन्म घेताच मृत्यूला प्राप्त होतो आणि जोपर्यंत सृष्टी प्रलय होत नाही तोपर्यंत भूत पिशाच योनीमध्ये व मातेच्या गर्भामध्ये खूप कष्ट झेलतो, जे अत्यंत दुःखदायक असतात. आणि तोपर्यंत क्षमा मिळत नाही जोपर्यंत तो सतावलेला संत क्षमा करत नाही. एक वेळ दुर्वासा ऋषींनी अभिमान झाल्यामुळे अंबरीश ऋषींना मारण्यासाठी आपल्या शक्तीने सुदर्शन चक्र सोडले. सुदर्शन चक्र अंबरीश ऋषींच्या चरणांना स्पर्श करून परत दुर्वासा ऋषींना मारण्यासाठी त्यांच्याच दिशेने येऊ लागले. दुर्वासा ऋषींनी विचार केला की आपण फार मोठी चूक केलेली आहे, परंतु जास्त वेळ राहिला नाही असं उमजून दुर्वासा ऋषी सुदर्शन चक्राच्या पुढे पुढे धावू लागले. पळत पळत ते श्री ब्रह्माजींजवळ गेले आणि म्हणाले, हे भगवान, कृपया मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. यावर ब्रह्माजी म्हणाले, ऋषीवर, तेवढी क्षमता माझ्यात नाही. आपल्यावर आलेले संकट टाळत ते म्हणाले की तुम्ही भगवान शंकर यांच्या जवळ जा, तेच आपणास वाचवू शकतील. हे ऐकून दुर्वासा ऋषी भगवान शंकर यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, हे भगवान, कृपा करून आपण मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. यावर भगवान शिवही ब्रह्माजींसारखे टाळत म्हणाले, आपण श्री विष्णू भगवान यांच्याकडे जा, तेच आपणास वाचवू शकतील.
हे ऐकताच दुर्वासा ऋषी लगेच भगवान विष्णू यांच्या जवळ जाऊन म्हणाले, हे भगवान, आपणच मला या सुदर्शन चक्रापासून वाचवू शकता, नाहीतर ते माझे तुकडे तुकडे करून मारून टाकेल. यावर भगवान विष्णूजी म्हणाले, हे ऋषीवर, हे सुदर्शन चक्र आपल्याला का मारू इच्छित आहे? दुर्वासा ऋषींनी वरील सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा विष्णूजी म्हणाले, हे दुर्वासा ऋषी, जर आपण त्याच अंबरीश ऋषींचे चरण पकडून माफी मागितली तर हे सुदर्शन चक्र आपल्याला जीवदान देऊ शकतं. अन्यथा मीच काय, कोणीही देव तुम्हाला वाचवू शकत नाही. याचा दुसरा कोणताही पर्यायच नाही. मृत्यू समोर काय करणार? तेव्हा दुर्वासा ऋषी परत जाऊन अंबरीश ऋषींचे चरण पकडून रडू लागले आणि हृदयापासून माफी मागितली. तेव्हा अंबरीश ऋषींनी ते सुदर्शन चक्र आपल्या हाताने पकडून दुर्वासा ऋषींना परत दिले आणि म्हणाले की संत ऋषींशी कधीही गैरवर्तन करू नये, त्याचा परिणाम अत्यंत वाईट होतो. श्रीकृष्ण गुरु कसनी हुई और बचेगा कौन? जेव्हा श्रीकृष्णजी यांचे गुरु श्री दुर्वासा सारख्या ऋषींची अशी वाईट स्थिती होते तर सर्वसामान्य मनुष्य कसा काय वाचणार?